श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी, माझ्या मनासारखं कधी होणार? होणार, अगदी तुझ्या मनासारखं होणार. तोपर्यंत तू तुझ्या पाठीशी मी उभा आहे. हे स्वामी समर्थ. फक्त युट्यूब, फक्त व्हॉट्सअपवर आणि इंस्टावर स्टेटस ठेवून काय होत नाही. खरं मनापासून पाहिजे. आणि माझं स्मरण करा, त्याच्या मी तुमच्या पाठीशी उभा आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी खूप छान संदेश दिलात की फक्त व्हॉट्सअपला स्टेटस ठेवून चालत नाही, तर आपल्या मनामध्ये स्वामींची भक्ती पाहिजे. अशा प्रकारचा संदेश आपल्याला स्वामीने स्वतः येऊन दिलाय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. एकदा स्वामींच्या नावाचा जय जयकार करा. श्री स्वामी समर्थ महाराज की. सर ओके, धन्यवाद. खूप छान. मंडळातल्या कार्यकर्त्यांना सांगायचंय की दरवर्षीप्रमाणे या वर्षी पण हा कार्यक्रम जल्लोषात झाला, असा पुढच्या वेळी पण आपली परंपरा व्हायला पाहिजे. श्री स्वामी समर्थ. चला, स्वामींनी कार्यकर्त्यांसाठी सुद्धा एक छान संदेश दिलेला आहे. तर कार्यकर्त्यांनी त्याचं कृपया पालन करावं आणि स्वामींचे विचार आपल्या अंगात आणि आपल्या अंगामध्ये भिनवून त्याप्रमाणे पालन करावं त्यांचं आणि त्याप्रमाणे वागावं. धन्यवाद स्वामी. श्री स्वामी. सर्वरी जाधव. जाधवांची कन्या, भोसल्यांची सून, शिवरायाची माता, भाग्य कोणते अजून. हिंदवी स्वराज्याचा पताका नवी अभिमानाने डोळते. लक्ष देऊ नये का, मी शिवाजी बोलते, मी जिजाऊ बोलते. आमचा जन्म जाधव घराण्यात झाला. तेव्हा आनंदाने दारादारात रांगोळ्या काढल्या गेल्या, तोरण लावले गेले, हातावरून साखर वाटण्यात आली. तेव्हा आमचे नाव जिजाऊ ठेवण्यात आले. आईच्या इच्छे खातर आम्ही सहा भाषा शिकलो. आमचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. थँक्यू. धन्यवाद. साक्षात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मासाहेब जिजाऊ मासाहेब होत्या. हर्ष हर्ष हर्ष, तुम्ही काही काळजी करू नका, काळजी करू नका, काळजी. नमस्कार, माझे नाव कृष्णा उत्तम जाधव आहे. कृष्णा उत्तम जाधव आहे. मी आज शेतकरी झालो. तुम्हाला हा प्रश्न पडला असेल, कारण आज या देशात 1 लिटर बाटलीची किंमत 20 रुपये झाली आहे आणि 50 ग्रॅम बटाट्याचे चिप्स 20 रुपयाला विकत आहे. तुम्हाला काही त्रास नाही. पण जर शेतकरी 3000 रुपयाचे गहू विकायला आणि दूध 60 लिटर विकत असेल तर तुम्हाला मात्र बरोबर त्रास होतो. मार्केटमध्ये फिक्स रेट असते. जर तुम्ही शेतकऱ्याच्या दुकानात गेलात तर तिथली फिक्स रेट का नाही बोलत, तिथे भेदभाव करता का असं? थँक्यू. धन्यवाद. बरोबर आहे. आमचे शेतकरी आहेत आणि शेतकरी बांधव हा जगलाच पाहिजे, कारण शेतकरी जगला तर आपण जगू. कारण का आपलं अन्न त्यांच्याकडूनच आपल्याला मिळतं. मग आपण त्यांच्याकडे जाताना आपण म्हणजे भाव करतो, कमी पडून घेतो, ही त्यांची व्यथा होती आणि ती त्यांनी आपल्यासमोर मांडलेली आहे. तर मला वाटतं सर, एक मिनटं, मला विचारच नाही. आपण शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणतो, पण याच शेतकऱ्याला आपण बळीराजा सुद्धा म्हणतो. पण दुर्दैवानं त्याच शेतकऱ्याचा बळी सुद्धा जातोय. दुर्दैवानं सावकाराच्या कर्जापायी किंवा अनेक जी कर्ज घेतली जात आहेत. आणि मला वाटतं आज महाराष्ट्रामध्ये जी पूर परिस्थिती किंवा शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहेत आणि त्याच्यासाठी तू केलेला हा प्रयत्न जरा जोरदार टाळी झाली पाहिजे. जोरदार.
धन्यवाद. खूप छान खूप छान.